झी 24 तास एक पाऊल पुढे। सैफ करीना यांनी रजिस्टर पद्धतीने लग्न केलंय, पण त्यावेळी कोण कोण हजर होतं याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली होती, कारण दोन्ही कुटुंबातील काही मोजकेच सदस्य यावेळी उपस्थित होते। सैफ करीनाच्या विवाहाची नोंदणी करणाऱ्या अधिकारी सुरेखा लोहकरे यांच्याशी आमच्या प्रतिनिधी मुग्धा देशमुख यांनी केलेली ही विशेष बातचीत। सैफ आणि करीना लग्नाच्या बेडीत अडकलेले आहेत। आपल्याबरोबर रजिस्ट्रार सुरेखा लोहकरे आहेत, ज्यांनी त्या दोघांचं लग्न लावून दिलं। सगळ्यात पहिले तर झी 24 तास मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। सगळ्यात पहिले जेव्हा तुम्ही घरी गेले असाल, कसा होता संपूर्ण सोहळा, ॲटमॉस्फिअर कसं होतं, काय सांगाल? त्यांचा असिस्टंट आलेला मला न्यायला आणि आम्ही गेलो तेव्हा तर छान होतं, घर वगैरे छान सजवलेलं होतं फुलांनी। त्याने आम्हाला बोलवलं, सैफनीच बोलवलं, आपण या वेलकम। ती पण होती करीना कपूर, तिने पण बोलवलं, बसा, चहा पाणी विचारलं। त्याच्यानंतर आम्ही आमचा लग्नाचं प्रोसिजर पूर्ण केला। त्यांचं सर्टिफिकेट त्यांच्या हातात दिलं, त्यांना कॉंग्रॅच्युलेशन म्हणजे हे दिलं, अभिनंदन, शुभेच्छा दिल्या आणि मग आम्ही आमचं आठवण आलो ऑफिसला। सैफ आणि करीना खूप त्या दोघांचं जे अफेअर होतं, 5 वर्षापासून त्यांचं अफेअर होतं आणि खूप चर्चेत होतं बॉलिवूडमध्ये। सगळे लोक त्यांना खूप पसंत करतात, स्पेशली करीनाला। ते दोघंही जण कसे दिसत होते, काय सांगाल? एकदम छान दिसत होते, आनंदी आनंद होता। छानपैकी त्याने शेरवाणी घातली होती पांढरी, करीनाने छान निळं हे हिरवा कलरचं सूट होतं, छान वर लाल चुन्नी वगैरे होती आणि छान दिसत होते, एकदम छान। हा, कशा पद्धतीने सगळी ही लीगल प्रोसिजर झाली, काय सांगा? आता आम्ही जसं करतो ऑफिशियली, दोघांच्या सह्या घेतो, 3 साक्षीदार त्यांच्या सह्या घेतो, नंतर त्यांना आम्ही एक शपथ देतो। शपथ घेतल्यानंतर मग आम्ही त्यांना डिक्लेअर करतो की आजपासून तुम्ही दोघे कायदेशीर पती पत्नी झाला आहेत आणि कॉंग्रॅच्युलेशन, असं करतो। आणि मग तिथे विटनेसेस कोण कोण होते? करीना कपूरचे आईवडील होते आणि सैफ अली खानची आई होत्या, त्या शर्मिला टॅगोर होत्या। झी 24 तास एक पाऊल पुढे।